हा दुसरा सेमीफायनल पाहतोय. सामन्याला सुरुवात होईल. आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होतील गुरुनाथजी तांडेल, बँड फ्रॉम राजावली. धन्यवाद प्रदीपजी लोखंडे सर. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू, सर्व क्रिकेट रसिक आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेले सर्व मान्यवरांचं ओमसागर स्पोर्ट बामणगाव आयोजित खासदार चषक 2025चा या महासंग्रामामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचले असतील त्यांचं सुद्धा या स्पर्धेत हार्दिक स्वागत करतोय. तर सेमीफायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू झालेला आहे. जीवदानी 11 बोलीज पंचांकडे इशारा तो वर्सेस आई कान्हाई बी नाईकपाडा यांच्यामध्ये हा सामना चालू होतो. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंच दर्शवितात. हा चेंडू वाईड चेंडू असेल. एक्स्ट्राच्या रूपाने या संघाचं खातं खोललं जाते. धावसंख्या 1. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं ओमसागर बामणगाव संघाने फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. फक्त या सामन्यामध्ये कुठला संघ फायनल मध्ये जातोय येणारा काल सांगून जाईल. बघा यापुढचा चेंडू चांगला होता. बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू. 1 बाउन्स. यष्टीरक्षक चेंडूला कनेक्ट करेल परंतु डॉट डिलिव्हरी. धावसंख्या 1. बघा एका बाजून जर विचार केला तर आई कान्हाई स्पोर्ट बी नाईकपाडा या संघाने गुरुवारच्या दिवसामध्ये खरोखर चांगली फलंदाजी केलेली होती आणि अशा प्रकारे अंतिम 4 मध्ये पोहोचलेला हा संघ यापुढचा चेंडू स्क्वेअरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी. केशव हेलिम याच्या बॅटमधून आलेला हा षटकार या इनिंग मधला पहिला षटकार आणि या षटकार आणि संघाची धावसंख्या 7 धावा. चांगली फलंदाजी केलेली होती गुरुवारच्या दिवसामध्ये. अशा प्रकारे गुरुवारच्या दिवसामधला सुपर 4 मध्ये पोहोचणारा हा संघ आहे आई कान्हाई स्पोर्ट नाईकपाडा बी. त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय जीवदानी 11 बोलिंग संघ हा आजच्या दिवसामधला अंतिम 4 मध्ये पोहोचलेला संघ. यापुढचा चेंडू फुलटा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषेकडे जातोय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूला उचलेल फेकी येईपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. तर नाईकपाडा संघाला सुवर्ण संधी. चंदन तांगडी यांच्याकडून प्रत्येक चौकाराचे हॅट्रिक किंवा षटकाराचे हॅट्रिक जर पूर्ण केली गेली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. बघा आई कान्हाई नाईकपाडा बी संघासाठी इथे पारितोषिक लावण्यात आलेला आहे. यापुढचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. चेंडू बघा लेग स्टिकवर होता. कदाचित हा फलंदाजाला वाटत होता चेंडू वाईड असेल परंतु लेग स्पिन झाला आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 8 असताना पहिला आदरा बसतोय आई कान्हाई बी नाईकपाडा संघाला. नागेश बॅक टू द डगआउट. शंकर पवार यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराची हॅट्रिक जर साजरी केली गेली तर महेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. बघा यावेळी शंकर पवार याच्यासाठी सुद्धा पारितोषिक लागलेलं आहे. कारण षटकार येणं खूप महत्वाचं आहे. धावा जमवाव्या लागतील. धाव फलकावर धावा लावाव्या लागतील. जर दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला जीवदानी बोलिंग संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे.
केशव हेलिम या गोलंदाजाला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर षटकार खाल्याच्या नंतर कमबॅक केलेला आहे बघा. षटकार खाल्याच्या नंतर 1 धाव दिली, त्याच्यानंतर गडी बाद केलाय. चेंडू टाकून झालेले आहेत ते पहिल्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकामध्ये. डाव्या हाताचा फलंदाज शंकर पवार स्ट्राईकच्या एंडवर बघतोय आणि षटकाराच्या हॅट्रिक साठी त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा लागलेला आहे. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, फटका फसलाय. गोलंदाज येतोय जेल पकडण्यासाठी. खूप चांगला प्रयत्न केला होता बघा, खूप चांगला प्रयत्न होता बघा. गोलंदाजी मार्क वरून आपण बघतो स्क्रीनचे जे पंच आहे तिथे धावून झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो थोडासा कमी पडला गेला. सानिल सावरी खरोखर चांगली फलंदाजी केलेली आहे या फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या बघा. 3 षटकाचा सामना, सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सानिल सावरे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राऊंड विकेटने येताना. अगोदरच जर बघायला गेलं तर ओमसागर बामणगाव संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. सानिल टू शंकर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आपण बघतोय शॉर्ट लेगच्या दिशेला जातोय. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावर लागल्यात. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच ते रन रेट आहे तो थोडासा वाढवावा लागेल, धावा जमवाव्या लागतील. खरं 40 ते 45 धावा ह्या धावफलकावर लावणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही खेळपट्टीचा विचार करायला गेला तर या खेळपट्टीवर धावा बनतात बघा. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत. खूप साऱ्या धावा आजच्या दिवसामध्ये मैदानामध्ये बनलेल्या आहेत, म्हणून धावा बनवाव्या लागतील. यावेळी नाईकपाडा संघाला ती जिम्मेदारी आपण बघतोय शंकर आहे आणि त्याच्यानंतर बघतोय केशव. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढीच चांगले होते. अमोर तळेकर हा गोलंदाजाला बघतोय गोलंदाजी मार्कवर नंबर 2 चं षटक टाकण्यासाठी. अमोल तळेकर राऊंड विकेटने येतोय. समोर फलंदाज शंकर पवार जो नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी गेलेला आहे. यापुढचा चेंडू काय चांगला फटका अटेंड केलाय. चेंडू लागला बॅटच्या पट्ट्यात आल्यानंतर सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी शंकर पवार याच्या बॅट मधून आलेला हा उत्कृष्ट षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 17 धावा. बघा मोठ्या फटक्याची गरज होती नाईकपाडा बी संघाला आणि तो षटकार येतोय शंकर याच्या बॅट मधून. अजून जर 2 षटकार आले तर नक्कीच 500 रुपयाचा मानकरी ठरेल. बघूया काय होतोय. परंतु गोलंदाज अमोल तलेकर आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं आणि अशा प्रकारे आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिला जातो शंकर पवार याला. बघा झेल सुटला जातोय आणि या झेल सुटल्याच्या नंतर 1च धाव पूर्ण केली गेली. चांगली स्ट्रॅटेजी बनावी लागेल, चांगली रणनीती आहे. बघा जर विचार करायला गेला तर दुसरी धाव सुद्धा झाली असती, पण तो रिस्क होता त्या धावेमध्ये म्हणून 1च धावेवर समाधान मानावं लागलं. केशव होता आपण बघतो नॉन स्ट्राईक चेंडूवर. आता मात्र स्ट्राईकच्या एंडवर येतोय अमोल तलेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. आपल्या दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता. बॉल जातोय मिडांच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा रेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. बघा चौकार येतो या चेंडू आणि चौकार आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 22 धावा. बघा षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. परंतु आता मात्र आपण बघतोय की उजव्या हाताचा फलंदाज केशव
हा सुद्धा चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी एक पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न करतोय. अमोल तलेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो एसटी रक्षक आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. केशव हिलिम हा फलंदाज होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा कडा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि विकेट क्रमांक दुसरा डाऊन होताना दिसतोय. धावसंख्या 22 असताना हा दुसरा गडी बाद झालेला आहे. नंबर 4 चा बॅटर मैदानामध्ये आलेला आहे, तो म्हणजे ओमकार हिलिम. उजव्या हाताचा फलंदाज आहे. अमोल तलेकर सारखा गोलंदाज काय कमबॅक करतोय बघा. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर घडी बाद. म्हणजे कमबॅक असेल या षटकामध्ये. पुढचा चेंडू, यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू ऑफ स्टिकवर पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता बघायला मिळते आपल्याला. बघा उत्साह वाढवताना जे आपण क्षेत्ररक्षण बघतोय, गोलंदाजाचा उत्साह वाढवणं हे खूप मोठी गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. बघा ज्यावेळी गोलंदाज दबावामध्ये येतो त्यावेळी त्याचा उत्साह वाढवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा ओमकार अमोल तलेकर गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फटका फसलाय पण ते शेप शॉट म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धावेसाठी जात आहेत दोन्ही खेळाडू. सुंदर रनिंग मिळून विकेट बनावी लागेल. या चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा, म्हणजे जी सरासरी बघायला गेलो तर 12 धावा या प्रत्येक षटकामागे बनवलेल्या आहेत नाईकपाडा संघाने. जर 12च्या सरासरीने पुढे गेला तर नक्कीच 36 किंवा 37 धावा ह्या धावफलकावर लागतील, परंतु त्याच्यापेक्षा जास्त धावा लावाव्या लागतील. बघूया शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. संदीप थापड हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. तरी मागच्या षटकामध्ये बघायला गेलं तर शंकर पवार सारख्या फलंदाजाचा झेल सोडला होता. बघा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे पाणी आणि इथून बदलेल कुठल्या संघाची कहाणी ते येणारा काळ सांगून जाईल. तर 3 षटकारांसाठी पारितोषिक लागण्यात आलेलं आहे. महेश पवार यांच्याकडून शंकर पवार याच्यासाठी षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बघूया काय होते. शेवटचा षटक संदीप थापड. यापुढचा चेंडू फुल टॉस चेंडू फटका बसलाय परंतु शेप शॉट म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. यस नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला आणि समोर फलंदाज शंकर पवार ज्याच्या बॅट मधून एक उत्कृष्ट षटकार आलेला आहे. बघूया मोठा फटका येतो की काय. यापुढे आउट घेऊन केला चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय चांगला फटका बघा शंकर पवार याच्या बॅट मधून आलेला. षटकाराच्या हॅट्रिक साठी महेश पवार यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. सर 2 षटकार आले तर नक्कीच तुमच्या संघाला 12 धावा सुद्धा येतील आणि 500 रुपयाचे मानकरी ठराल. परंतु गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय संदीप थापड. याच्या दुसऱ्या चेंडूला षटकार येतो आणि षटकार आणि संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या.
दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर ओमकार सारखा फलंदाज आहे जो नॉन स्ट्राईकवर आहे. यावेळी बघा लॉग ऑफ सीमारेषावर आहे, लॉग ऑन सीमारेषावर आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेषावर आहे, त्याच वेळी बघायला गेलं तर मिड ऑन सीमारेषावर आहे. त्यानंतर बघतो डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षण आपण बघतो सर्कल मध्ये आहे. आपण एकदा गोलंदाजी मार्कवर संदीप थापर 4-5 पावलांचा रन राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघा नॉन स्ट्राईकच्या एंडवर ओमकार हा धाव घेण्यासाठी येत होता परंतु शंकर पवार याचं लक्ष नव्हतं. परंतु जसे तशी ही एक नशिबाची धाव पूर्ण केली गेली. एका धावेने संघाची धाव संख्या 33 धावा. 2 बाद 33 अशी धाव संख्या आहे. अजूनपर्यंत 3 चेंडू, या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. बघूया काय होते. ओमकार हिलिम सारखा फलंदाज आहे जो नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी बघा लॉग ऑन आहे सीमारेषेवर, त्याच वेळी मिड विकेट मिड ऑन सीमारेषेवर आहे. लॉग लेगचा क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहे आणि स्क्वेअर लेग सीमारेषेवर आहे. या पुढचा फुल टॉस चेंडू होता, एसटी रक्षक बीट होतोय परंतु चांगला बॅकअप. बघा मागच्या दिशेला क्षेत्ररक्षक लावला होता. नक्कीच जर मागच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेला असता तर चौकार गेला असता, पण तो एकाच जागेवर समाधान मानावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक शंकर पवार या फलंदाजाच्याकडे आहे. शंकर पवार असा जर विचार करायला गेला तर 1 डाऊनला आलेला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी केलेली आहे. 16 धावसंख्येवर नाबाद खेळतोय, 6 चेंडू आणि 16 धावा, त्याच्यामध्ये 2 उत्कृष्ट षटकार सुद्धा असेल. बघा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडू मध्ये मोठा फटका येईल किंवा गोलंदाज कमबॅक करेल, काय होते मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे इथे. यापुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण ते थांबवलंय. यावेळी ओमकार हिलिम याला थांबवलंय. बघा 1 धाव झाली असती परंतु शंकर पवार याला स्वतःवर भरोसा आहे की मी मोठा फटका खेळू शकतो. आय कॅन डू ची वृत्ती याच्यामध्ये आहे, मी करू शकतो. बघूया काय होतंय. अजूनपर्यंत 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 1 चेंडू मध्ये मोठा फटका येतो की काय. धावसंख्या जर विचार करायला गेला तर 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. संदीप थापड गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ ओव्हर द विकेट. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता, बॉल जातो लगांच्या दिशेला, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बघा आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या या चेंडूवर. अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धाव संख्या 36 धावा धाव फलकावर लागल्या. 37 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. झालंय इनिंग ब्रेक, घेऊन एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा खासदार चषक 2025. मी गेलो आणि लगेच आलो. कमॉन डीजे.
भाषा हो मामाची, आमच्या हो मामाची भाषा, आमच्या हो मामाची. असा नेता तो बेधडक शहाणाई भिवंडीची, शहाणाई भिवंडीची मामा, शहाणाई भिवंडीची. अर मामा वाणी कोणीच नाही आलं पेपरात समाचार, मामा वाणी कोणीच नाही आलं पेपरात समाचार. अन फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार, फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. कितीचं टार्गेट आहे? 37चं टार्गेट आहे 18 चेंडू मध्ये. आणि मी म्हणेन इथे एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या संघाला सुद्धा, कारण की समोरचा संघ एक तगडा संघ आहे. ऑन साइडला मोठा फटका, आ बॅटर मुझे मार, बॅटरने मारा 6 रन. काय जबरदस्त फलंदाजी. मी म्हणेन हा चेंडू हा थोडासा शॉर्ट पिच चेंडू हा नक्कीच सध्याच्या काळामध्ये क्रिकेटरला आवडायला लागलाय. अकोर टप्प्याचा बॉल त्याच्यामधलाच हा प्रकार होता. मी म्हणेन इथे चांगली बॉलिंग करावी लागेल केशव याला, जर त्याच्या संघाला चांगल्या पद्धतीने चांगल्या सुस्थितीमध्ये ठेवायचा आहे. ऑन साइडच्या दिशेनं आहे हा चेंडू नक्कीच चांगला आहे, कारण की अमोल याच्या समोर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकले तर अमोल तुम्हाला नक्कीच बक्षणार नाहीये, कारण की अमोल याच्याकडे क्रिकेटचा अनुभव भरपूर आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते म्हणजेच अमोल तळेकर आणि संदीप थापड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 18 चेंडू मध्ये धावांची गरज होती ती म्हणजेच 37. आता धावा आल्या त्या 7 2 चेंडू मध्ये. ऑन द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय, शतरक्षक आहे, रिटर्न करतोय चेंडूला, अपुरा थ्रो आला. धावफलक 1 न पुढे सरकली गेली 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या एक चांगली क्रिकेट ची एक पाहणी जसं म्हटलं तर की एक ताकद ओळखली जाते. धावसंख्या बनवण्याची तुमची शैली ही फार महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. सिंगल डबल असेल, मोठे फटके असेल, चौकार असतील, या नक्कीच सर्व बाजू तुम्हाला जमायला हव्यात बॅटिंगमध्ये. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू टाकलाय, शतरक्षक असला तरी फरक पडणार नाहीये. 1 बाउन्स न चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. चौकारांशी आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या होती ती 12 धावा. सुरुवात बघा किती चांगली केली आहे जीवदानी बॉलिंग संघाने. त्यांना माहिती आहे की शेवटच्या षटकापर्यंत सामना जास्त जड करून जमणार नाही, कारण की चांगला संघ आज समोर आहे. दरम्यान चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहिला होता. 2 चेंडू या पद्धतीने टाकलेत केशव याने. दोन्ही चेंडू खाली राहिलेत आणि दोन्ही चेंडू होते तेवढा कम्फर्टेबली चांगल्या पद्धतीने खेळू शकलेला नाही आहे हा फलंदाज. मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरीचा पुरेपूर वापर त्याने जो केला होता त्याचा षटकारांशी समाचार घेतला गेला होता. केशव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फ्लायटेड डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू. आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय, तर पंच दर्शवतात की हा चेंडू बीमर आहे आणि बीमरना धाव फलक मात्र आपण पाहू शकतो. नक्की जाऊया आपण की फिल्डिंग साइडनं रिव्ह्यू घेतला गेलाय, तो म्हणजेच बीमरचा रिव्ह्यू घेतलाय आणि धकधक वाढू लागलेली आहे. ते दोन्ही संघाच्या मनामध्ये. जर रिव्ह्यू गेला बॅटिंग साइडच्या बाजूनं तर नक्कीच स्पीड मिळेल तो बॅटिंग साइडला. आणि रिव्ह्यू जर गेला फिल्डिंग साइडच्या बाजूनं म्हणजे जर सक्सेसफुल जर ठरला तर मात्र थोडंसं टेन्शन येऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या संघाला. दरम्यान निर्णय आलाय तो म्हणजेच अंपायर डिसिजन इज लीगल, म्हणजेच नो चेंडू असेल. अंपायरच्या
डिसिजनला चॅलेंज केलं होतं. केशव याला आता मात्र फ्री हिट टाकावा लागेल. संदीप तापड खेळण्यासाठी सज्ज. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. म्हणून परिवर्तन करण्याचा जो प्रयत्न केला होता त्याच्यामुळे थोडासा फसला होता तो म्हणजे गोलंदाज केशव हेलिम. षटक झाले समाप्त. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 37चं टार्गेट आहे. म्हणजे अजून किती धावांची गरज असेल तर आपण पाहतोय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. आमचे डीजे असे डीजे वाजवतात की असं दरवाजा उघडतात असे पाहतात आणि लगेच गटकन आतमध्ये जातात. असं डीजे वाजन केलं जात आहे. तर 12 चेंडू 23 धावांची गरज. मयूर थालकर असं त्यांचं नाव आहे. एमटी म्हणजे रिकामा असं म्हटलं जातं. तर क्या बात आहे. ओमकार हेलिम. ओ हो क्या बात है, इनसाइड आउट षटकार. सुपर शॉट बाय अमोल तळेकर. चला आपण पुन्हा एकदा जातोय. धावसंख्या षटकाराने पुढे सरकली गेली ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. अमोलच्या बॅटमधून आलेला हा इनसाइड आउटचा क्रॅकिंग शॉट बघायला मिळाला. अजून एक स्ट्रेट ड्राइव्ह. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका. किती धावा मिळतील तर 4 धावा. चौकार. हा आपण जर पाहिला तर चेंडू प्रीत पाटील आमचे कॅमेरामन यांच्याकडे गेला होता आणि प्रीत थोडेसे घाबरले असतील की चेंडू माझ्याकडे येतो की काय. हो, प्रीत याने इशारा केलाय म्हणजे असा पकडला असता चेंडू अशा पद्धतीने ते म्हणतात. दरम्यान अमोल खेळण्यासाठी पण एकदा सज्ज झालाय. ऑन साइडला अजून एक हॅमरिंग शॉट. षटकार. धाव संख्या झाली ती म्हणजे 30 धावा. 7 धावांची गरज आहे. ओमकार हेलिम याला सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये तब्बल किती धावा आल्या तर 16. खराब गोलंदाजी. जसं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये असो किंवा मग युद्धाच्या मैदानामध्ये पहिल्यांदा मनामध्ये विजयी व्हायचं असतं नंतर रणामध्ये. अजून एक मोठा फटका. ओपील जुलेचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. बिग शॉट, बिग ब्लो. इट इज अ मॅक्झिमम षटकार. एका धावेची गरज. एका धावेची गरज आहे. एक पाऊल लांब आहे बोलिंग संघ फायनल मध्ये जाण्यापासून. बघा कुठपर्यंत वाट पाहावी लागते. ओ अजून एक लगातार आर पार. तिसरा षटकार. गेम फिनिश. विजयी षटकार लागला. खूप खूप अभिनंदन. फायनल मध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते म्हणजे बोलिंग संघ. मी मॅन ऑफ द मॅच विनंती करतोय अमोल तळेकर यांना मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आणि सनील आपण टॉस करण्यासाठी. या दोघांना सुद्धा लगेच बोलवतोय. चला आपण जाऊया आणि पाहूया की भारतीय
संघ पाकिस्तान विरुद्ध खेळतोय. किती धावा झाल्यात आणि पाकिस्तान संघ बॅटिंग करत असताना त्यांना कशा पद्धतीनं कुठपर्यंत थांबवलाय. तर अजून ऍड लागले, ऍड चालू आहे, लक्षात असतो थोडस ऍड साठी आपण थांबलोय. भरपूर जणांचा यस. पाकिस्तान 159 वरती 4 विकेट 34